मनुष्याला पण बोलू मनुष्याला मनुष्याला पण बोलू मनुष्याला घटना घडलेली होती ती घटना मी तुमच्याकडे मांडतोय. साहेबांनी जुचंद्र गावासाठी एक हट्टी हटाव संघटना उभी केलेली होती. त्यावेळी आमच्या गावात राजारामजी साळवी साहेबांनी आमच्या गावात येऊन आमच्या गावातील प्रत्येक संघटनेला एकत्र केलेलं, सर्व पक्षीय एकत्र येऊन हट्टी हटावासाठी खूप मोठं आंदोलन केलेलं होतं. आणि ती आठवण माझ्या वडिलांनी मला सांगितलेली होती की राजारामजी साळवी साहेबांनी जी घटना आमच्या गावात अजूनपर्यंत वास अजूनपर्यंत येत असतोय, तो बंद करण्याचा उठाव राजाराम साळवी साहेबांनी केलेला होता. ती गोष्ट सांगण्यासाठी मी इथे पुढे आलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. संदर्भात ठाणे जिल्ह्या संदर्भांमध्ये मी त्यांच्या जोडता वावरलेलो आहे. त्यांच्यामध्ये भूमिपुत्रांसाठी, समाजासाठी आणि अनेक इतर समाजातल्या लोकांसाठी, विशेष करून वसई विरारमध्ये आमचा जो परिवार आहे, वर्तक परिवार, त्याला त्यांचा माईसाहेबांशी, भाऊसाहेबांशी त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांचा संपर्क तांडा होता. याचे त्यांनी अनेकदा मला रेफरन्स दिलेले आहेत. त्यांचा झालेला लॉस हा संपूर्ण आगरी समाजासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक महाराष्ट्राच्या कुटुंबांनाही, महाराष्ट्रातील अनेक गावांना, कुटुंबातील लोकांनाही हा मोठा धक्का आहे. पण शेवटी नियतीच्या पुढे आपल्या सगळ्यांना झुकायला लागतं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, संपूर्ण परिवाराला ताकद, ईश्वराने ताकद द्यावी हे दुःख सहन करण्याची. मी स्वतः पुष्कराज वर्तक, आमचा जो विरारमध्ये आणि मुंबई परिसरामध्ये वर्तक परिवार राहतो, त्यातर्फे वर्तक स्कूल, वर्तक कॉलेज, विद्यावर्धिनी ट्रस्ट वसई, एबी एज्युकेशन सोसायटी या सगळ्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. 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 वक्तव्य साहेबांच्या अनेक स्मृती हे ठिकाणी कथन केल्या गेल्या. त्या सेनेचा सूर्य, ज्या सूर्याच्या प्रकाशाने अनेकांना प्रकाशमान केलं, अनेकांच्या जीवनामध्ये तेज भरलं गेलं,
असा आगरी सेनेचा तेजोमय सूर्य 6 जून 2026 रोजी आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला सुगंध भरायचाय. यानंतर मी विनंती करतोय या ठिकाणी आगरी सेना उपाध्यक्ष माननीय कैलासजी पाटील हे देखील आपल्या भावना व्यक्त करतील. राम काय बोलायचं श्रद्धांजली देण्यासाठी ते सुचत नाही. परंतु जो साहेब मी बघितला, माझं लग्न 91 ला झालं. चळवळीतला साहेब जो जवळून बघितला, साहेबांची जी आत्मीयता होती लोकांसाठी, आगरी असा जो आग्रात राहणारा, कोणत्याही जाती धर्म पंथाचा त्याचं रक्त लाल आहे तो आगरी. मग तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो, साहेबांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याच पायावर पाय घेऊन आम्ही आज पालघर जिल्ह्यामध्ये काम करत आहोत. सावी साहेबांचं जेव्हा 6 तारखेला मला फोन आला, काय करावं हेच सुचत नव्हतं, काय बोलावं हेच सुचत नव्हतं. परंतु जो घात होता त्याला सामर्थ्य पूर्ण सावी फॅमिलीला देण्याचं देव करेलच. ज्याप्रमाणे आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये साहेबांच्या पायावर पाय ठेवून काम करतो आहोत, मग पालघर सरांनी सांगितलं अशा प्रकारे आंदोलनं केली. एक उदाहरण द्यायला मला आनंद वाटेल. महाराळ म्हणून एक कंपनी आहे इंदोर मध्ये, MP मध्ये. त्या तिकडच्या लीडरने, कामगार नेत्यांनी ज्या वेळेला भाषण केलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या बरोबर शेअर करायला मला आवडेल. महाराळ टेक्सटाईल ही साधारण 4,500 लेबर असलेली युनिट होतं. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं, प्रचंड ताकदीची लोक होते. तो इंडस्ट्रियलिस्ट काँग्रेसचा होता. 4,500 लोक म्हणजे किती मोठी, 15,000 ते 20,000 फॅमिलीला इफेक्ट करणारी ती युनियन होती. 52 दिवस त्यांनी कसा संघर्ष केला. 52 दिवसामध्ये प्रत्येकाला जेवण दिलं, 5,000 लोकांना 52 दिवस. आणि मग तो संघर्ष करून त्यावेळेला माननीय प्रमोदजी महाजन साहेब आणि मुंडे साहेबांनी मदत करून ती युनियनच्या त्या मालकाला, त्या मिलच्या मालकाला कसं शरण यायला लावला आणि त्या 20,000 लोकांना कशी त्यांची रोजीरोटी चालू केली. आणि ती संघटना आज पूर्ण, त्या दिवशी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आणि त्यांनी ज्या प्रकारे भाषण केलं, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. त्यानंतर आमचे उरणचे सहकारी सगळ्यांनी तेच केलं. मित्रांनो, आपल्याला जर खऱ्या अर्थाने राजारामजी साळवी साहेबांना आदरांजली द्यायची असेल तर त्यांचे जे संदेश आहेत ते कॉमन माणसापर्यंत, आगरी असा जो आग्रात राहतो, कोणत्याही जाती धर्म पंथाचा, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज सरांनी 40 वर्ष करत. सरांनी खरं तर साहेबांच्या समोर समर्पित व्हायचंय आणि खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पित करून आपण साहेबांच्या प्रतिमेचं सुद्धा आपण दर्शन घ्यायचंय.
मार्गे